तुम्हाला वाटत ए ते काय ती तोंडात बडीशेप ती नीट खाऊन घ्या आधी आणि मग माझ्याशी व्यवस्थित काय असेल ते बोलायचंय ते. आकृती आहे ना आकृती, तुम्हाला असं नाही का वाटत आहे की ती हल्ली दाताबद्दल खूप बोलते? अरे हो ना, आहे ना. त्या आकृतीबद्दल आहे ना मी जर बोलू मी? हा बोल. तर ना यावरनं मला असं वाटलं की आपण एक जरा म्हणजे असा आडून जरा एक अंदाज घ्यायचा का की बुवा तिच्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा आहे की नाही, किंवा तिला दादाबद्दल असं काही थोडंसं असं वेगळं असं काही वाटतंय का. आणि तसं जर असेल ना तर मग आपणच एक दादाचा विषय जरा आपणच म्हणजे नाही का, सालच मुलगी आहे हो. बरोबर आहे, ती मुलगी चांगली आहे यात काही वादच नाही, पण अगं ती आपल्या मैत्रिणीची अगदी खास जवळची मैत्रीण आहे. मग काय होतं नंतर फार कॉम्प्लिकेटेड होतात ह्या सगळ्या गोष्टी. काय मग ते उगीच कॉम्प्लिकेशन्स वाढतात, कन्फ्युजन होतात, इमोशन्स काहीतरी असतं आणि मग ते काय सगळं ते रुसवा फुगवा ते फार विचित्र होतं ते सगळं. मैत्रीण आहे ना ती, रक्ताचं नातं कुठे आहे मग? ते तुमचं ते कॉम्बा ते कशाला होईल? एक मिनिट. काय आता? श्याम सुंदर ठोंबरे, काय मला एक सांगा, हा तुम्ही मला बघायला आला होतात लग्नाच्या आधी घरी, कार्यक्रम होता आपला तर येस. लक्ष कोणाकडे होतं तुमचं? तुझ्याकडेच बघत होतो, दुसरीकडे कोणा बघत? सलूकडे होतं, माझ्या सख्या बहिणीकडे. उगा नाही म्हणायचंच नाही, कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा हे बघा रिकामे कॉल करायला लागलात तुम्ही आमच्या घरी, ब्लँक कॉल म्हणतात त्याला. तेच ते करायला लागलात आणि मी फोन उचलला की फोन कट करायचा. नको. आणि सलूनी फोन उचलला की आज सुरू गप्पा सुरू. तेव्हा बरं मग हो. आणि पत्र कोणी लिहिलं? पत्र लिहिलं होतं तुम्ही, असं वास येणाऱ्या छान कागदावर पत्र लिहिलं होतं. नाव माझं हो म्हणजे नाव माझं होतं आणि वर्णन कोणाचं होतं? कोणाचं? सलूचं होतं. अगं नाही नलू, हे बघ मी ते पत्र तुझ्यासाठीच लिहिलं होतं. खरं खोटं बोलू नका. कुरळे केस आहेत माझे. तेव्हा होते बहुतेक. पाप लागेल तुम्हाला, पाप लागेल. आणि नाक काय तर भज्यासारखं. कोण म्हणलं भज्यासारखं आहे तुझं नाक? तुम्ही वड्यासारखं आहे, वड्यासारखं. अहो काय चापेकळी नाक आहे माझं, चापेकळी. त्यावेळेस ते जरी समोशासारखं असलं ना तरी अगं बाई हे बघ, पण तुम्ही ना हे करू नका उगाच. एवढं सगळं हे केलं तुम्ही, रिकामे कॉल हे लिहिलं, तरी सुद्धा लग्न कोणी केलं तुमच्याशी? मी. सलूनी केलंय? नाही ना, का ती सख्खी बहीण असून सुद्धा नाही. मग मैत्री कोण आहे? नाही, मैत्री नाही ती फक्त. हो बरोबर आहे. मी तुझ्या पुढे नेहमीप्रमाणे शरणागती पत्करलेली आहे. हे बघ नलू, तुझ्या जे काय मनात आहे, तू जे काय ठरवलेस ना ते सगळं होऊ दे, तसंच होऊ दे. मला एक सांग, मी आता काय करू? नमस्कार डॉक्टर सौमित्र. नमस्कार शितोळे. कसे आहात? हा म्हणजे बरे आता. काय शितोळे, माझी बरीच माहिती ठेवता तुम्ही. अहो काय काळजी हो, तुमची काळजी डॉक्टर. बरं वाटलं शितोळे. बसा. काय होतंय आज तुम्हाला? मला काहीही होत नाहीये, मी तुमची चौकशी करायला आलोय. म्हणजे एक पेशंट डॉक्टर पेशंटची चौकशी करायला आलाय. नाही कळलं काय? हे बघा, एक पेशंट डॉक्टर पेशंटची चौकशी करायला आलाय म्हणजे मी ह्या विरोधाभासावर विनोदाची कोटी केली आहे. म्हणजे कळलं ना तुम्हाला? डॉक्टर पेशंट आणि आला बघायला पेशंट. आहे नाही का? चांगला की नाही? तुम्ही चुंबक बरोबर असता ना आजकाल. करेक्ट, एक्झॅक्टली चुंबक सारखं बोलला. शितोळे बसा. ओके.
I'm okay. I'm all right. डॉक्टर, मला हे माइल्ड अटॅक तर येऊन गेला नसेल ना? म्हणजे खरं तर मागच्या महिन्यात मी सगळं टेस्ट वगैरे करून घेतले होते, म्हणजे ब्लॉकेज वगैरे काही नाहीये मला, पण आता एवढा घाम म्हणजे. शितोळे, तुम्ही कितीही ठरवलं ना तरी डॉक्टर समोर आल्यावर तुम्ही पेशंटच होता. म्हणजे आता पेशंट डॉक्टरला तुम्ही भेटायला आलात, पण पेशंट तुम्हीच झालात. यामुळे काय पेशन्सची गडबड होते माझ्या. नाही, मोठ्यांनी हसत मी, पण चांगला विनोद आहे. गुड, कळतंय तू. आणि आता कपडे घातले तरी चालेल. कपडे? अरे मी बनियनवर घालतो. उफ, देवा. डॉक्टर, कसं दिसतंय? काय हे तब्येत? मी जिम चालू केली अलीकडे. हा, तसं तुम्हाला माहितीच ना, पहिल्यापासून मी एकदम फिट आहे आणि माझं सेक्स लाईफ सुद्धा एकदम असा. सेक्स लाईफ तर उत्तमच आहे, तुम्हाला माहित आहे. पाठच करून ठेवले. ठीक आहे, मग तुम्ही या आता शितोळे. काय? नाही, बाहेर पेशंट असतील ना, त्यांना आत पाठवा. आपण काय कधीही भेटू शकतो. हो, नाही, बरोबर आहे. येतो मी. नाही, मी बटन लावून जातो बाहेर, नाही तर गैरसमज व्हायचा कोणाचा. हसायला नको. हां, बसा. अरे, मी ऍक्च्युली माताजींचे पॅम्पलेट्स आणलेत, तर मला तुला विचारायचं होतं की मी इकडे ते लावू शकते का? थँक्यू. तुला पटत नाहीये? तुला का पटत नाहीये हे? तुला जसं आमचं प्रेम पटत नाही, तसंच आम्हालाही तुझी एखादी गोष्ट नाही पटली तर बिघडलं कुठे? ठीक आहे, पटत नसेल तर बिघडलं काहीच नाहीये. तुला पटत नसेल तर नाही लावत मी पॅम्पलेट्स इथे. चल, मी निघते. बाय. काय करू मी आता? मी जेव्हा पण इकडे येते तेव्हा इथे रेणू असते, आणि रेणू इकडे असली की तू काय माझ्याशी बोलत नाही. रादर रेणू भेटल्यापासूनच तू मला काहीच सांगत नाही, माझ्याशी काहीच शेअर करत नाही. मी पण कधीतरी सौमित्र सोबत होतीच ना रे, आम्ही पण पडलो होतो प्रेमात. मग मी अशी वागायचे का तुझ्याशी? जगात काय तू एकटाच प्रेमात पडलायस का आदिल? तू ना खरं तर विसरलायस मला, विसरलायस. आणि तूच नाही, सगळेच जण मला विसरले. लग्नाआधी रोकडेला मी फंडे द्यायचे प्रेमाचे. तुला सुद्धा रेणूबद्दल जे काही वाटायचं ते तू मला येऊन सांगायचंस. हा, त्या ऐश्वर्याने सिद्धार्थ बद्दल सगळ्यात आधी मला सांगितलं होतं. आता काय, सगळे प्रेमात पडले, फेकून दिलं तुम्ही मला. माझा प्रेमावरचा विश्वास उडालाय.
मग कसं काय आम्ही तुझ्याशी बोलायचं? असं नाहीये, तू आम्हाला विसरलीस. मी विसरलीये तुम्हाला? मी कुठे विसरलीये रे? म्हणजे फोकस बदलतो यार. सगळं कसं तसंच राहील? आयुष्य बदलतात. हो हो, मी मान्य करतेच आहे ना की आयुष्य बदलतात. माझा फोकस आता एकच आहे, माताजी. चल मी निघते. शकुंतले, काय झालं? माझा दुष्यंता, माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली रे. घोर अपराध आहे. माझा दुष्यंता, माझ्याकडून एक घोर अपराध झाला रे. काय झालं प्रिये? चुंबक, मी तुझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं रे, ते हरवलं माझ्याकडून. किती शोधलं मी, ते सापडत नाहीये रे. अरे यार, पत्रच हरवलंय ना. कसे बावळट रडत बसली. याबद्दल आता तुला हवी ती शिक्षा तू मला दे. प्रिये, तुझ्या या कुरळ्या कुंतलांमध्ये लपलेलं तुझं मुख पाहून माझ्या मनात एकाच शिक्षेचा विचार येऊ शकतो. ओळख पाहू, कोणती असेल ती शिक्षा. पण मग पत्राचं काय? पत्र काय हरवलं तर हरवलं ग. हे घे, पुन्हा लिह. अरे ती काय दुष्यंताने शकुंतलेला दिलेली अंगठी आहे का, जी दाखवून तुला तुझी ओळख सिद्ध करावी लागेल? पत्रच आहे ना, पुन्हा लिहिशील. आणि आपण दुष्यंत शकुंतला असलो तरी आधुनिक आहोत ना. काळ तर गेलाय पुढे. लिहिते. पाहतोय. प्रिय दुष्यंत. ही आकृती काय वेडी आहे का? कोणी वाचलं असतं म्हणजे? तू माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेस. म्हणजे मी तुला शोधत या कोपऱ्यात जाते, तिथे तू असतोस. त्या कोपऱ्यात जाते, तिथे तू असतोस. तरी हाती लागत नाहीस. असं कसा रे तू? तुझी एक मिठी, ती सांत्वनाची एक मिठी मला मिळाली आणि माझं आयुष्य उलट पालट होऊन गेलं. एखाद्या कागदाच्या नावेसारखी मी तुझ्या पावसाच्या माऱ्यात भेलकांडत गेले रे. तू म्हणशील आवर हा आवेग, पण का? रोकायचं तरी का? तुझ्या भूतकाळामुळे. तो भूतकाळ ज्यानं तुला फक्त आणि फक्त वेदनाच दिल्यात. ती व्यक्ती जिला तुझ्या कुठल्याच भावनांची फिकीर नाही. त्याच्यासाठी मी खरंच माझ्या मनातल्या धबधब्याला थांबवू का? तो निर्झर जो तुझ्यात विलीन व्हायला आसुसलाय, तो जरा जो कुठल्याच अटी तुझ्यावर लादणार नाही, तुला माझ्यासाठी बदलायला भाग पाडणार नाही. तो दुष्यंत असलास तरी मला माझा दुष्यंतच आवडतो. तुझीच केवळ आणि केवळ तुझीच शकुंतला. शकुंतला. मिस्टर दुष्यंत, चलो. हा? तू लहान मुलासारखा हट्ट करून आगाऊपणे एकटा क्लिनिकला आलाय, पण परत जाताना एकटा नाही जाऊ देणार मी तुला. आय एम कमिंग विथ यू. चलो. हा, चल.
नको अगं. ते शेवटचा घास आहे. नाही बाकी नाही देत. चल बा हो य बास. विघ्नेश नाहीतर एकदम शांत वाटतं ना घर. तो टीव्ही समोर बसलाय. परीक्षा संपली, उंडाराला मोकळा नाही का तो. हे घे ग. तुमचा दुसरा मुलगा खूप शांत आहे पण. काय झालंय डॉक्टर? ओ डॉक्टर सौमित्र, तुमच्याशी बोलतायत ते आकृतीबाई. काय ग काय झालं? काय झालं? आम्ही तुला तेच विचारतो की काय झालंय बाळा. आता कुठलाच विचार करायचा नाहीये तुला अजिबात. आणि बरं काय बाळा, हातचं सोडून पळतेच्या मागं ना धावूच नाही माणसानं. कसं आहे, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता है मुला. बर तुम्ही बसा गप्पा मारीत. मी जरा मेरे तकदीर में मोकळे हवा आहे का नाही जरा बघून येतो. मोकळी हवा फुसफुसात भरायची आहे तुम्हाला का धूम्र नलिकेतली हवा तकदीर में है के नहीं वो देखना है मुला. नलू अगं, माझं जेवण खूप झालंय, असं गच्च झालंय पोट. मग? त्यामुळे जरा शतपावली करून थोडंसं फिरलं की बरं वाटतं. नाही तर मग गॅसचा त्रास होतो, सारखे गॅस असे. घाणेरडे काही बोलतात अहो. जरा काय आहे? इट्स ओके आंटी. आमच्या घरामध्ये सतत हाच विषय चालू असतो. माझे बाबा सतत याच बद्दल बोलतात. हो ना, मग. आणि हे बघ, तुझा जर एवढा विश्वास नसेल ना माझ्यावर, तर तू विचार माझ्या बरोबर ओढायला फिरायला. कुल्फी खाऊया मग आज. अरे क्या बात आहे ना? ह्याला पण आणूया. याला नको, याला बरं नाही. तुला पाहिजे कुल्फी? चालेल. आणि हो, विघ्नेशला एक आणून ठेव फ्रीज मध्ये. नाही, कुल्फी खाल्ल्यावर थंड होईल, तर हिचं डोकं खाईल. चला 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 लवकर चला. काय झालं? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. नाही पण बाहेर जाऊनच बोललो असतो, पण तर काय, त्यामुळे इथेच बोलूयात. आत्ता आत्ता नको ना, उशीर झालाय रे. माई वाट बघत असेल. आपण उद्या बोलूया. नाही, होऊ दे ना उशीर. हवं तर तू इकडेच थांब, काही होत नाही. पण बोलणं खूप महत्वाचं आहे. ओके. बोला दुष्यंत. आकृती, तू एवढं असं काव्यात्मक बोलत असशील असं मला वाटलं नव्हतं का? म्हणजे हेच की पावसाच्या सरींमध्ये काय भेंडकाळणारी हेंडकाळणारी, म्हणजे असं काव्यात्मक. म्हणजे कळतं का तुला? माझी मराठी खूप चांगली आहे, पण हे काव्यात्मक म्हणजे काय? क्या बात कर रहे हो? मला जरा कळेल अशा भाषेत बोलशील का? अहो मॅडम, मग मी तेच म्हणतोय, ह्या काव्यात्मक भाषेत बोलण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल भाषेत सांगा ना मला काय स्पष्ट येते. हे दुष्यंत वगैरे जोक म्हणून ठीक आहे, पण हे असं डायरेक्ट कसं? तुला आवडलं नाही का मी दुष्यंत म्हणाले तुला? नाही नाही, दुष्यंत म्हणण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही तसा, पण असं तू ते सिरियसली घेतेस ते जरा ऑड वाटते. मैंने एक्चुअली बहुत हक से ये बोला. आई मीन उतना तो हक है ना मेरा. हक है ना. म्हणजे मलाही आवडतेस तू मैत्रीण म्हणून, पण हे म्हणजे मी दुष्यंत तू शकुंतला हे असं जरा डायरेक्ट आणि ऑकवर्ड झालं म्हणून म्हणालो. काय मी शकुंतला मतलब? आकृती, आता याला काही अर्थ नाही. तू काय सगळं माझ्या तोंडी वधवून घेणार आहेस का? तू बोललीस ना. मी कुठे बोलले? म्हणजे बोलली नाहीयेस, पण लिहिलंयस ना तू. हा, त्याचं काय? मी 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 काही लिहिलेलं नाहीये. आकृती, हे जरा आता अति होतंय. तू थांब. हे काय? हे तू लिहिलेलं आहेस.